वर्षापासून शहरात स्पर्धा परीक्षा देत होता, पण अचानक गावाकडे परतला. हो, ऐकून थोडं आश्चर्य वाटेल, पण सोलापूर जिल्ह्यातल्या केतूर नंबर 2 तालुका करमाळा येथील विनोद नवले यांनी 2 वर्षापूर्वी मोठा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास थांबवून त्यांनी वडिलोपार्जित ऊस शेतीत बदल केला आणि सुरुवात केली केळी, पेरू, कलिंगड आणि झेंडू सारख्या नवीन पीक पद्धतीची. त्यासोबतच उजनी धरणाच्या पाण्यावर आधारित क्षेत्र, पण त्याचा योग्य वापर करत त्यांनी केळी पिकावर लक्ष केंद्रित केलं. आणि आज तोच विनोद नवले निर्यातक्षम केळी तयार करून विदेशात केळी पाठवतो आहे. एक तरुण जो स्पर्धा परीक्षा सोडून शेतीत उतरला, आज त्यांचे नाव यशस्वी शेतकऱ्यांमध्ये घेतलं जातं. हो, स्वप्न बदलू शकतात, पण ध्येय जर मजबूत असेल तर यश नक्की येतं. हा व्हिडिओ शेती करणाऱ्या प्रत्येक युवा वर्गापर्यंत नक्की पोहोचवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.